नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आयुष्यमान भारत योजनेचा ऑपरेटर आय डी कसा तयार करायचा विथ ॲडमिन कोड आणि CSC साठी। तर सर्वप्रथम आपल्याला यायचं आहे beneficiary.nha.gov.in या वेबसाईटवर। येथे आल्याच्यानंतर आपल्याला इथे लॉग इन ॲज बेनिफिशरी आणि ऑपरेटर हे दोन ऑप्शन पाहायला मिळतील। तर आपल्याला इथे ऑपरेटर हे ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर येथे इफ यू डोंट हॅव ॲन अकाउंट प्लीज साइन अप आपल्याला येथे साइन अप करून घ्यायचे आहे। साइन अप केल्याच्यानंतर आपल्याला येथे आधार नंबर टाकून व्हॅलिडेट करायचे आहे। त्यानंतर खाली eKYC मोडमध्ये आधार OTP किंवा आधार फिंगरप्रिंट या माध्यमातून आपण eKYC करू शकता। तर मी येथे आधार OTP द्वारे करून घेतो। त्यानंतर अशा प्रकारचे एक कन्सेंट आपल्या समोर येईल। त्यानंतर येथे टिक करून आपल्याला येथे अलाउ करायचे आहे। त्यानंतर आपला जो काही आधार कार्ड आहे त्याला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर एक OTP येईल। OTP टाकल्याच्या नंतर आपल्याला डायरेक्ट येथे रिडायरेक्ट केले जाईल। जशी काही आपली आधार कार्डवर माहिती आहे तीच माहिती आपल्याला येथे दाखवण्यात येईल। जर आपला आधार कार्डवरील आणि करंट ॲड्रेस जर सेम असेल तर आपल्याला येथे करंट ॲड्रेस इज सेम ॲज आधार ॲड्रेस आपल्याला याच्यावर क्लिक करायचे आहे। तो ॲड्रेस ऑटोमॅटिक खाली येऊन जाईल। त्यानंतर आपल्याला इथे ईमेल ID टाकून घ्यायचा आहे। ईमेल ID टाकल्याच्या नंतर आपल्याला इथे व्हेरीफाय करायचे आहे। त्याचप्रमाणे आपल्याला इथे मोबाईल नंबर टाकून पण व्हेरीफाय करून घ्यायचे आहे। ईमेल ID आणि मोबाईल नंबर व्हेरीफाय झाल्याच्या नंतर आपल्याला इथे खाली ॲड रोल डिटेलमध्ये इथे पॅरेंट एंटिटीमध्ये SH महाराष्ट्र हे सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर एंटिटी टाईपमध्ये इथे कार्ड क्रिएशन एजन्सी हे आपल्याला इथे निवडून घ्यायचे आहे। त्यानंतर इथे एंटिटी नेममध्ये आपल्याला CSC हे सिलेक्ट करायचे आहे जर आपल्याकडे CSC ID असेल तर। त्यानंतर आपल्याला आपला इथे CSC ID हा टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर यूजर रोलमध्ये आपल्याला ऑपरेटर BIS हे सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर ॲप्लिकेशनमध्ये BIS त्यानंतर आपल्याला इथे ॲडमिन कोड हा विचारला जाईल। तर ॲडमिन कोडमध्ये आपल्याला DE2XNXMG हा ॲडमिन कोड आपल्याला इथे टाकून इथे ॲड करायचे आहे। त्यानंतर आपल्याला इथे यूजर क्रेडेन्शियलमध्ये एक आपला यूजर नेम तयार करायचा आहे। त्यानंतर पासवर्ड तयार करायचा आहे आणि येथे परत एकदा कन्फर्म पासवर्ड हा तयार करून घ्यायचा आहे। यूजर नेम आणि पासवर्ड तयार केल्याच्या नंतर आपल्याला इथे सबमिट करायचे आहे। तर आपण पाहू शकतात की इथे अकाउंट क्रिएट झालेले आहे आणि येथे अशा प्रकारचा एक पॉपअप आपल्यासमोर येईल। युअर अकाउंट हॅज बीन क्रिएटेड हाऊएव्हर रोल्स हॅज बीन सेंट फॉर अप्रूव्हल लॉग इन टू ट्रॅक द स्टेटस। तर आपल्याला इथे ओके करायचे आहे। त्यानंतर आपल्याला इथे आपला यूजर ID जो काही क्रिएट केलेला आहे तो टाकून येथे व्हेरीफाय करायचे आहे किंवा आपण आपला मोबाईल नंबर टाकून येथे व्हेरीफाय करून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला इथे आधार फिंगरप्रिंट आधार OTP मोबाईल OTP यापैकी कोणतेही एक माध्यम येथे निवडून घ्यायचे आहे। तर मी येथे मोबाईल OTP निवडतो। तर मी येथे मोबाईल OTP हे ऑप्शन निवडलेले आहे। त्यानंतर आपल्या मोबाईलवर OTP येईल। OTP आपल्याला इथे टाकायचा आहे। त्यानंतर हा कॅप्चा आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला इथे लॉग इन करायचे आहे। तर आपल्याला इथे अशा प्रकारचा एक रिमाइंडर दाखवत आहे यू हॅवंट व्हेरीफाईड युअर ईमेल इट प्लीज व्हेरीफाय इफ यू हॅवंट रिसिव्ड द मेल प्लीज क्लिक हिअर। तर आपल्याला आपला इथे ईमेल ID पण इथे व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। तर मी इथे क्लिक करतो। तर आपल्या ईमेल ID वर एक लिंक येईल ती आपल्याला व्हेरीफाय करून घ्यायची आहे। ईमेल ID वर जी काही लिंक आली आहे तिच्यावर जर आपण क्लिक केलं तर अशा प्रकारे कॉंग्रॅच्युलेशन युअर ईमेल ID हॅज बीन व्हेरीफाईड अँड अपडेटेड अशा प्रकारचा एक मेसेज येथे शो होईल। तर आपल्याला इथे क्लोज करायचे आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो ही जी काही प्रोफाईल आहे अशा प्रकारची प्रोफाईल आपल्याला इथे दाखवेल।
तर मित्रांनो, आपण इथे पाहू शकतात की इथे उजव्या साईडला इथे आपल्या नावाच्या खाली डाउनलोड डिटेल्स याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. डाउनलोड डिटेलवर क्लिक केल्याच्यानंतर आपल्या समोर आपण जी काही माहिती भरून दिलेली आहे आधार बेसवर ती माहिती इथे दाखवली जाईल. तर आपल्याला इथे सुरुवातीलाच रेफरन्स ID हा मिळालेला आहे. तर आपल्याला हा रेफरन्स ID मिळाल्याच्यानंतर आपल्याला एका लिंकमध्ये याची माहिती ही भरून द्यायची आहे, ज्याची लिंक आपणास टेलिग्राम ग्रुपला देण्यात आलेली आहे. तर आपण आलेलो आहोत या लिंकवर. या लिंकवर आल्याच्यानंतर आपल्याला इथे स्टार्ट करायचे आहे. त्यानंतर आपल्याला इथे आपला डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे, जसे की बीड. त्यानंतर व्हीएलई फुल नेम ॲज पर आधार कार्ड, जसे आधार कार्डवर नाव आहे त्याचप्रमाणे आपल्याला इथे नाव टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला इथे आपला CSC ID टाकायचा आहे. त्यानंतर ईमेल ID हा टाकायचा आहे. त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि हा जो काही रेफरन्स नंबर आहे जे आपण PDF डाउनलोड केली होती त्या PDFमध्ये आपल्याला रेफरन्स ID हा मिळालेला आहे. तो रेफरन्स नंबर आपल्याला येथे टाकून घ्यायचा आहे. तर आपल्याला रेफरन्स ID हा व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. पूर्ण माहिती भरल्याच्यानंतर आपल्याला इथे सबमिट करायची आहे. तर आपला जो काही फॉर्म आहे हा सबमिट झालेला आहे आणि पुढे ॲप्रूव्हलसाठी पाठवण्यात आलेला आहे. आणि काही दिवसातच आपला जो काही ऑपरेटर ID आहे तो ऑपरेटर ID हा तयार होईल आणि आपण ऑपरेटर IDच्या माध्यमातून आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड हे तयार करणार आहोत. आणि ही जी काही लिंक आहे ही लिंक फक्त बीड जिल्ह्यातील जे काही व्हीएलई आहे त्यांच्यासाठीच आहे. तर या व्यतिरिक्त जर आपले काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये टाका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.